राजांच्या मावळ्यांमध्ये भीष्माचार्य म्हणून ज्यांना पाहावं आणि बघावं असे कान्होजी काका जेधे समोर येतात राजांच्या. आणि कान्होजी काका म्हणतात, राजा एकटाच निघालाय सोयर. राजांनी सांगितलं, काका काय म्हणताय, गंमत दाखवू का म्हणले. पत्र बघ, अफजल खानानं पाठवले. असं पत्र अनेक वतनदारांना, सरदारांना, देशमुखांना अफजल खानाने पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये कान्होजी जेधे राजांना सांगतायत, राजा बघ तरी पत्र काय लिहिलंय अफजल खानाने. अरे मला बोलवतोय त्याच्या सैन्यात. शिवबाराजे सांगतायत, कान्होजी काका अहो तुमच्याच ओळखीचे उतरावळीची जहागिरी ज्यांना मिळालीये असे खंडेराव खोपडे गेले की अफजल खानाकडे. राजा, अरे एक खंड्या गेला म्हणून काही सगळं स्वराज्य गेलं का. काळजी करू नको, 6000 फौज घेऊन आलोय म्हणाले तुझ्यासोबत. जिथं म्हणशील तिथं मोहिमेत उभा राहतो. राजांच्या देवघरामध्ये गेले, तिथं पळी पंचपात्र ठेवलं होतं. तिथलं तुळशीचं एक पान घेतलं, उजव्या हातात तुळशीचं पत्र ठेवलं, पात्रातलं पाणी तुळशी पत्रावर सोडलं आणि पाणी राजांच्या पायावर पडलं. आणि राजांना कान्होजी काका जेधे सांगतात, राजा वतन आणि जहागीर वाहिली इथं या पायावर म्हणले. आता जगायचं तर यासाठीच आणि मरायचं सुद्धा यासाठीच म्हणाले. हे त्यागाचं राज्य होतं.